राज्यातील 60 ठिकाणी स्वर्गीय आनंद दिघे ट्रॅफिक पार्क उभारणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा महत्त्वाचा निर्णय। नागपूरमध्ये जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा हिवाळी अधिवेशनावर महामोर्चा। राज्यातील सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद। मुंबईतून 36 दिवसांमध्ये 82 मुलं बेपत्ता। मुलं गायब होण्यामागे ट्रॅफिकिंग रॅकेटची शक्यता। सोलापुरात टेंभुर्णीमध्ये अवैध वाळू उपसा झाल्याची तक्रार केल्यानं वकिलाला मारहाण। तहसीलदारांच्या निलंबनासाठी नागरिकांचा मोर्चा। गडचिरोलीमध्ये अन्नत्याग आणि जलत्याग आंदोलन। संगणक तज्ज्ञांचं यशवंत स्टेडियमवर उपोषण। आंदोलकांची प्रकृती देखील खालावली। पंढरपूरमध्ये ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। पांडुरंग कारखाना शेतकऱ्यांनी बंद पाडला। 3500 रुपये प्रतिटन भावासाठी शेतकरी आग्रही। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला मोठी आवक, तर बाजारामध्ये व्यापाऱ्यांकडून हळदीला चांगला भाव। चांगल्या प्रतीच्या हळदीला 16,000 रुपये प्रति क्विंटल भाव। नवी मुंबई पालिकेसमोर वंचित बहुजन माथाडी युनियनच्या कामगारांचं उपोषण। समान काम समान वेतन लागू करावं या मागणीसाठी करण्यात आलं उपोषण। वलसाडच्या उंबरगावमधील प्लास्टिक दाणे बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग। घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल। परिसरामध्ये भीतीचं वातावरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।